माझं आणि माझ्या माध्यमातून साहेबांचं ताईचं आपल्या या गावात आल्यानंतर जे स्वागत केलं त्यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. स्वागत केलं तिकडं, सभा घेतली इकडं, झाले असं 2 तास मागे. काल 4 तास मागे होता, आता जरा 2 तास बरं वाटायला लागलं. पण तरी अजून 11 का 13 सभा आहे. खरं तर मी तर आपलं हे जे इलेक्शन आहे ते लोकसभेचं इलेक्शन आहे. या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये केंद्रातले विषय आणि तसं बघितलं तर राज्यातल्या विषयावर हे राजकारण होत असतं. आज आपल्या या मतदारसंघामध्ये आपल्या विरोधात असणारे काही आमचे नेते ते फार वेगळ्या लेवलला हे राजकारण घेऊन चालले. इथं व्यक्तिगत विषय नसतो. या इलेक्शनमध्ये विचार हा विषय असतो. कुठल्या विचाराला आजपर्यंत आपण पाठिंबा दिला, कुठल्या विचाराने आपण लढलो आणि कुठल्या विचाराच्या विरोधात लढलो हे कुठेतरी आपण सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. गेले 60 वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण पुरोगामी विचार म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, अण्णाभाऊ साठेंचा विचार मनामध्ये ठेवून सामान्य लोकांच्या हितासाठी लढलो आणि त्याला तुम्ही पाठिंबा दिला. तुम्ही भाजपला कधी पाठिंबा दिलाय का? भाजप म्हणजे प्रतिगामी विचार. जो विचार समाजामध्ये जाती धर्मामध्ये वाद निर्माण करून त्याच्यावर राजकीय पोळी भासतो त्याला आपण भाजपचा विचार म्हणतो. आणि आजपर्यंत आपल्याला काय पाहिजे तर विकास पाहिजे, चांगला विचार पाहिजे आणि योग्य पद्धतीचं काम आपल्या या मतदारसंघामध्ये व्हावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि तसं बघितलं तर आपण भाजपच्या विरोधात लढत आहोत. मोदी साहेब या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये कोणा बोलतायत जास्त तर पवार साहेबांवर बोलतायत. त्यांचा कुठलाही मोठा नेता आला तर पवार साहेबांना टार्गेट करतोय. चंद्रकांत दादा पाटील सुद्धा बोलत असताना शरद पवारांना आम्हाला राजकीय दृष्टिकोनातून संपवायचं असं ते म्हणतात. मी साधा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना करतो की हे तुम्ही होऊन देणार आहात का? साहेबांना जर भाजप राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तिथं करत असेल तर बारामती कर म्हणून आणि स्वाभिमानी बारामती कर म्हणून तुम्ही हा त्यांचा जो प्रयत्न त्याला यश येऊन देणार का? मग ही जी लढाई आणि हा जो मतदारसंघ पवार साहेबांच्या विचाराने आजपर्यंत चाललेला आहे. तुम्ही सर्वजण एका विचाराने, एका ताकदीने, एका हिमतीने आज भाजपच्या विरोधात लढत आलेला आहे. आणि आज अख्खा भारत आणि अख्खा देश आणि अख्खं राज्य हे कुठेतरी भाजपच्या विरोधात जाताना आपण सगळेजण बघतोय. जो काही व्हिडिओ होतो आपल्यापर्यंत तो सर्व भाजपच्या विरोधातला व्हिडिओ आहे. मोदी साहेब सुरुवात करत असताना विकासावर बोलले, पण एक राऊंड मतदानाचा झाला त्याच्यामध्ये 3.5 ते 6% मतदान हे भाजपचं कमी झालं हे त्यांना जाणवलं. कारण जे मतदान हवेवर चालतं, व्हॉट्सअपवर चालतं, मोदी साहेब आता अंधभक्तांमुळे चालतं, ते मतदान यंदा झालंच नसल्यामुळे आता भाजप कुठेतरी घाबरलेलं आहे. आणि मग ती भीती वाटत असल्यामुळे त्यांनी भाषणाची स्टाईल बदलली. सुरुवात विकासावर न केला आणि आता ते हिंदू मुस्लिमवर बोलतात. काल तर कहरच झाला. काल बोलत असताना ते भटकती आत्मेवर बोलले. आता भटकत्या आत्म्याचं विकासाचं काही घेणं देणं आहे का? म्हणजे मला कळत नाही काय चाललंय यांचं. स्वतःच ते भटकत चालले. पुण्यामध्ये जी सभा झाली 60% खुर्च्या मोकळ्या होत्या. सोलापूरमध्ये सभा झाली 40% खुर्च्या मोकळ्या होत्या. आज मराठवाड्यामध्ये तिथं सभा चालू असताना मोदी साहेब जेव्हा बोलत होते त्यांची सवय लोकांना प्रश्न करायचे. ते आज लोकांना प्रश्न करत होतो, मी बोल रहा हूं सच है की नाही? कोणी काही बोलला पुढून परत म्हणत होते, मी जो बोल रहा हूं सच है की नाही? हे सुद्धा साधा कावळा सुद्धा ओरडला नाही. असं 5 वेळा झालं. कसं बोलणार? पैसे देऊन आलेले लोक होते. 700 रुपये ठरवले, गर्दी करतात. गर्दी करून त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळत नाही. कारण लोकांना ते काय बोलतात हेच कळत नाही. अशाची परिस्थितीमुळे वातावरण अख्ख्या देशाचं हल्लेलं आहे. वातावरण या देशाचं बदललेलं आहे. काय झालं तरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजप सरकार परत येणार नाही अशी आजची परिस्थिती आहे. भाजपचे जे पत्रकार आहेत, आपले पत्रकार आहेत, त्यांच्याशी बोललो. ते जे म्हणतात ते एकत्र केलं. तसंच वेगळ्या सर्वे कंपनीशी बोललो, चर्चा झाली. ते काय म्हणतात ते समजून घेतलं.
आणि या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर एक गोष्ट कळाली, ऍव्हरेज जेव्हा काढलं गेलं भाजप 200च्या पुढे जाईल असं वाटत नाही. त्यामुळे एनडीए म्हणजे भाजप मित्र पक्ष हा 240 ते 50च्या आसपास असेल आणि इंडिया आघाडी सुद्धा 240 ते 50च्या आसपास असेल. आता भाजप साहेबांना का टार्गेट केलं याचा जरा विचार केला. तो विचार केल्यानंतर एका गोष्टीची जाणीव झाली की 2019ला महाविकास आघाडी कुणी निर्माण केली? पवार साहेबांनी पुढाकार घेतला. जर गणित बसवायची असतील आणि अशी गणित जी विरोधकाच्या डोक्याच्या बाहेरची गणित असतील, एकच माणूस या देशामध्ये बसू शकतो, ते म्हणजे पवार साहेब. त्यामुळे 4 जून नंतर या देशामध्ये जे काही आकडे येणार त्या आकडे जर योग्य पद्धतीने कोण बसवू शकतं आणि बीजेपीच्या विरोधात कोण सरकार आणू शकतं, तर एकच व्यक्ती, ते म्हणजे शरदचंद्र पवार. आणि म्हणून त्यांच्या विरोधातचं आजचं राजकारण आहे. त्यामुळे मी तुम्हाला विचारतो, बाकी तालुक्यामध्ये आपण प्लस आहोत, आपलं वातावरण लय भारी, आपल्या बारामतीमध्ये सुद्धा भारी, पण मी नागरिक म्हणून तुम्हाला सगळ्यांना विचारतो, आपलं गाव सुप्रियाताईंबरोबर आहे का? आपण इथं तुतारी चालवणार आहोत का? पण काही लाभार्थी तुम्हाला येऊन दमदाटी करतील, करतात का नाही करत? नाही ना. काही गावांमध्ये दमदाटी करतात, म्हणतात सुप्रियाताई तुमच्या नादच नाही करायचं. आता ह्याच्या मला सगळ्या खासदारकीला इलेक्शन झाल्यानंतर कुठलं इलेक्शन येते? आता तुम्हाला जर कुणी काय बोललं तर नंतर तुमच्याकडे कोण येणार आहे? म्हणजे तेच त्यांचे कार्यकर्ते ना. नंतर जिल्हा परिषदचं इलेक्शन